काश्मीरमधील पहलगाममध्ये गेल्या काही 2-3 दिवसांपूर्वी भारतीयांवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केलेली होती। त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभरामध्ये निषेध चालू आहे, वेगवेगळी आंदोलनं चालू आहेत। आणि आज सांगलीतील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं या ठिकाणी अपर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलेलं आहे, तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानचा ध्वज या ठिकाणी दहन करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर आता हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आहेत माजी आमदार नितीन राजे शिंदे। नक्की काय मागणी होती आणि काय तुमची मागणी? काश्मीरमध्ये पहलगाममध्ये ज्या इस्लामी दहशतवाद्यांनी 27 हिंदू पर्यटकांची हिंदू म्हणून त्यांनी त्या सुनता केला आहे का, त्यांचा धर्म विचारून त्यांची निर्गुणपणे हत्या केली। ते सर्व हिंदू निष्पाप, निशस्त्र आणि निरपराध होते आणि अशा ह्यांच्यावर ह्यांनी मर्दुमकी गाजवलेली आहे। ह्या देशाला संपूर्ण इस्लामी राष्ट्र करायचं ह्या इस्लामी दहशतवादांचं स्वप्न आहे आणि त्याची सुरुवात आता त्यांनी हिंदू म्हणून हिंदूंना मारायला सुरुवात केलेली आहे। ह्यातून हिंदूंनी जागा झालं पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे। सरकारनं पाकिस्तानला पुरवणारा पाणी पुरवठा त्या ठिकाणी बंद केला, आता अन्न पुरवायचं पुरवठा त्यांनी बंद करा। अन्न आणि पाण्याशिवाय ही पाकिस्तानची ही इस्लामी दहशतवादी अवलाद ही तडफडून नेली पाहिजे। त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक प्रमाणे एखादा स्ट्राईक करून आज आमचे 27,000 दहशतवादी त्या ठिकाणी बॉम्ब टाकून मारले पाहिजेत। आणि यासाठी हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान यांच्या वतीनं जी सरकारनं या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले हिंदूंचं जे कुटुंबीय आहे त्यांना अगदी कवडी मोल त्यांची थट्टा करणारी 5 लाखाची मदत केलेली आहे। 50 लाखाची मदत तातडीनं त्यांना दिली पाहिजे। या पृथ्वी तलावरून दहशतवादी पाकिस्तान नावाचा देश अणुबॉम्ब टाकून नष्ट करावा अशी आमची दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी, या ठिकाणी या पुढे भविष्यात कोणती अशा पद्धतीची घटना घडू नये यासाठी या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे घुसखोर घुसलेले आहेत त्यांची सेतूमध्ये आधार कार्ड काढली जात आहेत, ती आधार कार्ड काढून त्याची तपासणी करून त्यांना या देशाबाहेर हाकलून लावावं अशा पद्धतीची मागणी करण्याचं निवेदन आणि त्यांना मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली व्हायचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। भारतामध्ये अनेक दिवसांपासून असं म्हटलं जातं की अनेक बांगलादेशी नागरिक भारतामध्ये घुसलेले आहेत, भारताचं नागरिकत्व त्यांनी घेतलेलं आहे, त्यांना रेशन कार्ड्स मिळालेले आहेत, आधार कार्ड्स मिळालेले आहेत। याच्यावर तोडगा म्हणून केंद्र शासनाकडे काय मागणी करतात? ह्या देशामध्ये 10 कोटी आणि राज्यामध्ये 1 कोटीहून अधिक बांगलादेशी, रोहिंग्या आणि अफगाणिस्तानी मुस्लिम घुसलेले आहेत आणि त्यांना पद्धतशीरपणे या ठिकाणी स्टेबल करायचं, त्यांचं पुनर्वसन करायचा एक मोठा कट मदरशांच्यातून, मशिदींच्या मधून आणि मौलवींच्या माध्यमातून होतोय। त्यांना साथ देतात ह्या देशातले, या राज्यातले, या जिल्ह्यातले नगरसेवक, मुस्लिम आमदार, मुस्लिम नगरसेवक, मुस्लिम खासदार हे त्याला रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळख मतदान कार्ड काढून देत आहेत। यासाठी यांची शोध मोहीम राबवली पाहिजे आणि त्यांना बाहेर हाकलून लावलं पाहिजे। आता सरकार आमचं संरक्षण करेल, लष्कर आमचं संरक्षण करेल, पोलीस आमचं संरक्षण करतील या भ्रमात हिंदूंनी राहता कामा नये। हिंदूंनी आता स्वतःच्या संरक्षणाची स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे। कारण महलमध्ये ज्या वेळेला नागपूरमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघामध्ये जी दंगल झाली, त्या दंगलीच्या वेळेला 10,000 मुस्लिम रस्त्यावर आणि बंदोबस्ताला पोलीस 100। हिंदू कुठे गेले? हिंदू गेले पोलिसांच्याकडे आम्हाला मदत करा। पोलीस कुठे गेले? पोलीस आपल्या बायका पोरांची संरक्षण करायला गेले। म्हणून हिंदूंना आता स्वतःच संरक्षण केलं पाहिजे। यासाठी हिंदू हा सशस्त्र बनला पाहिजे आणि आज
इस्लामी दहशतवाद्यांनी आज आमच्या हिंदूंना मारलेलं आहे. त्यांचं फार मोठं बलिदान आहे. हे बलिदान जाऊ द्यायचं नसेल तर मुसलमानांनी सुरुवात केलेल्या इस्लामी दहशतवाद्यांनी आता त्याचा शेवट या देशातले हिंदूच करतील. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून अशी मागणी होती की लष्कर ए तोयबा ही जशी संघटना आहे तशी लष्कर ए शिवबा संघटना महाराष्ट्रातून सुरू व्हावी आणि ती संपूर्ण देशभरात हिंदूंच्या रक्षणासाठी पसरावी. आक्रमक हिंदू तयार झाला पाहिजे. हिंदूवादी संघटनाने आता आक्रमक रूप धारण केलं पाहिजे. भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही, भारत बांगलादेश मॅच होऊ देणार नाही. ती उधळून लावली पाहिजे. त्या स्टेडियम मध्ये घुसून त्या बांगलादेशी पाकिस्तानी खेळाडूंना मारून पायाखाली तुडवलं पाहिजे. बांगलादेशी दूतावासावर हल्ले झाले पाहिजेत, पाकिस्तानी दूतावासावर हल्ले झाले पाहिजे. आणि हाच हिंदू अपेक्षित आहे. आणि हे हिंदूंनी केलं तर तुमच्या दरवाजात हिंदूंच्या हे संकट येणार नाही आणि हे हिंदूंना करावंच लागेल. आणि ही भूमिका हिंदूंना आक्रमक घ्यावीच लागेल. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं असा इशारा देण्यात आलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये भारतानं खरं तर पाकिस्तानचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे. त्याचबरोबर अन्न पुरवठाही बंद करावा आणि पाकिस्तान हा या जगाच्या नकाशातून नेस्तनाबूत करण्यात यावा. इथून पुढे ज्या बांगलादेश बरोबर आणि पाकिस्तान बरोबर होणाऱ्या ज्या क्रिकेट मॅचेस आहे त्या मॅचेस बंद कराव्यात. अन्यथा त्या मॅच ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी या सर्व संघटनांच्या वतीनं, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं हल्ला करण्यात येईल असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.